नमस्कार तुमकां सगळ्यांक येवकार। सध्या गोंयान भितर एक विशय आसा चालू आसा। फाटले कितलेशेच दीस गोंयभर मिटिंगो जातात। तो म्हणजे आमचे गोंयचे जे गवळी धनगर समाज जे आसा तांकां एसटीन भितर समावेश जावचो म्हणून मोठ्या प्रमाणात मोमेंटम आता स्टार्ट जाला। मिटिंगो जातात, मुख्यमंत्र्याक सरकाराक शिष्टमंडळां मेळटात, अशें सगळें चालू आसा। आयज आमी येयल्या निरंकाल दाबाळ हांगा आनी हांव आतां आसा हांगासरची जी प्रॉपर धनगर गवळी धनगर वस्ती जी आसा थंय। आनी हो एक ल्हानसो हो गांव, हो तेंचो वाडो। हांगा तुमी बोकडां पळोवपाक शकता, हो तेंचो गोठो आसा। हे सगळे गांवचे लोक आसात। हेवटेन तुमी जर पळयत जाल्यार तांच्यो ह्यो सारक्यो पारंपारीक म्हणटा तश्यो ह्यो झोपड्यो, म्हणजे हांगासर तेंची गोरवां आसतात, तांची बोकडां आसतात। आनी हे सगळे हांगासरले मान्यवर लोक ह्या समाजातले। तर तांकां एसटी दर्जो कित्याक जाय, तेंची मागणी एसटी दर्जा खातीर कित्याक आसा, खंय प्रक्रिया पावल्या, जायना कित्याक, ह्या सगळ्याचेर आयज आमी तेंचे बरोबर उलयतले, तेंचे बरोबर भासाभास करतले आनी तांचें मत कितें हें तुमचे पर्यंत पावयतले। सो हांगासर आमी जर पळयत जाल्यार हे सगळे गांवचे लोक आसात, जाणटी तुमी हांगासर पळोवपाक शकता कशा पद्दतीन आसात ती। सगळी पारंपारीक वेशान आसा। हो वाडोच हो सगळो तांचो। म्हाजे बरोबर आसात ह्याच समाजाचे एक फुडारी जे ह्या एसटीच्या विशया वयल्यान सातत्यान प्रयत्न करतात, सरकारा कडेन मागणी करतात, मिटिंगो चालू आहा। जे त्या मिटिंगांनी वयतात, एक अवेरनेस करतात, ते म्हणजे लक्ष्मण बाब कोळेकार। ते मूळ बोगमाळचे, बट तांचो संपर्क हो सगळ्या गोंयचो तांचो जो समाज आसा तांच्या कडेन सामको घरगुती असो आसा। सर तुमकां येवकार सगळ्यान पयलीं। म्हणजे आयज तुमकां आमी सांगलें की आमी हांगासर येवपाक सोदता, तुमचे कडेन उलोवपाक सोदता आनी तुमचे सगळे समाजाचे आयज जाणटे बुजुर्ग बायलां हे जाणटे सगळे आसात। कितें सांगतले हो एसटी समाजाचो लढो तुमी आतां उबारला? सर पहिले ते माझे नाव लक्ष्मण कवळेकर आणि हांव एक सरपंच आणि 2 फावटी हांव सरपंच जालो आणि 1 फावटी उपसरपंच जालो। हांव पंचायतीत 6 फावटी निवडून येयलो ह्या लोकांच्या आशिर्वादान। तसोच 99 पासून हांव धनगर समाजाचो ऑल गोवा धनगर समाजाचो अध्यक्ष ह्या लोकांनी म्हाजेर विश्वास दवरलो आनी हें म्हाजें कार्य। तेजे उपरांत आमचो एसटीचे ज्यो आमचे धनगरांक जे आरक्षण मेळपाक जालें आमच्या समाज बंधुआंक, हेचे खातीर आमचो लढो चालूच आशिल्लो। आमच्या गांवांनी आमचे हेचे बद्दल विचार आमचे चल्लेले आनी हेच्या पयले आमी 4 गाकुवेद हे 4 वेळी गावडा कुणबी वेळीप धनगर आमी हे एके बरोबर मानेर मान घालून आमी चलताले। आता आमकां अशें दिसल्या कितें तांकां दिले हेच्या बद्दल आमकां कांय वायटपण ना आनी आमी खूश आहा तांकां दिले। ते आमचेच भाऊ, आयज तांकां दिले आमी खूश आहा। पुणून हे आमचे ल्हान ल्हान भुरगे बाळाचेर अन्याय जाता ह्या बद्दल आमकां आतां सहन करूं जायना। आमचे आतां नवीन युवा जे नवीन आमचे पिळगी धनगर आमचे नवे भुरगे तरूण आहा पिढी, ते आमकां आतां प्रश्न विचारतात। आयज आमी सततरेन ह्या सरकाराच्या बरोबर आमी रावल्ले आसा। आमी 2000 आतां कमीत कमी 23 वर्सां जाली। आमचो जे आमकां सरकारान आमचे कडेन जे कितें आदले सीएमान स्वर्गीय मनोहर पर्रेकारान जे आमकां सांगलेलें त्या प्रमाणे आमी सरकाराच्या बरोबर आयज पर्यंत आमी ह्या सरकाराच्या बरोबर आसा। बरोबर। आमी आतां हो एक भाग जालो। तुमी सांगले की गाकुवेद गावडा कुणबी वेळीप आनी धनगर हांच्या बरोबर तुमचो लढो सुरू जाल्लो सगळ्यांचो। बट तांची खंय तरी मागणी पुराय जाल्यार तुमी अजून फाटीं उरल्या। कित्याक उरल्या, कित्या खातीर उरल्या, कारणां कितें हें आमी उलोवया। बट म्हाका एक सांगा, तुमचो हो आतां पयलीं पारंपारीक वेश आमी हांगासर पळयता तो आमकां मातसो समजोवन सांगा। ही तुमचे तकले पासून तुमच्या पांया पर्यंत हो जो वेश तुमी केला तो कितें खंयचे हे आसा भितर? हो ह्या डोयो माझा पागोटा, खांद्यो माझा गोमडा आणि हातात माझी काठी। ह्यो रानाचा राजा आम्ही, रान राखणार आमच्या शाळ्या गुरा म्हशी हे आम्ही आमचा ह्यो आमचा परंपर आहे। गोमडा आणि कांबळ तसं डोयो ह्या पागोटा
ह्या आमच्या धनगरांची एक मानाचा दर्जा, ओळख. ओळख. हो, ह्या नजरेनं आम्हाला सगळे लोक ओळखतात. हा? आमका मानूच हो, हा. मानच हो. हेच परम हम्म. बोकडा राखपी, गोरवा राखपी, बोकडा राखपी. तुम्ही आता तकलेर घातला तो. पागोटे, पागोटे, हम्म. ह्याला पागोटे जर घालीत नाही हा. त्याला आमची आई कशी आम्हाला दंड लावती. देण लावते. आमका जुईज लागाना, आमका आदोगात लागाना, आमका कोण लागाना. आम्ही कोणाक जर गाळी बिळी मारल्यो जाल्यार आमचे 4 जण बसतात जाणते, ह्यो आमच्या जाणता. मग ते त्यांना शिक्षा लावतात. तू त्याला आईने शिव दिलीस कशी, नाही तर तुला घरातला बाहेर घालतो. हे आमच्या भितरला आता आम्ही त्याका पनिशमेंट दिता, हो आमचो कायदो. आम्ही केन्ना कोर्टान बी केन्ना वचोना, हम्म. केन्ना सरकारची पायली चोडोंक ना. हम्म. आमच्या कायद्यात लई जाणटे जगेर लावून असेच कांबळे घेऊन पांगबीपणा बसवून कांबळीपणा अशी मडे घालून बसोवन हो धंदो करपाचो. आणि हो त्यांचे न्याय, हो त्यांचो न्याय. आणि एक जाणट्यान उलयल्यार दुसरो उलोवपाचो ना, तो सांगतात तो कायदो. तो अशा पद्धतीने तुमचा न्याय निवडो. नाही, नाही. बट हे अजून चालू असा. अजून चालू आहे. अजून अजून का ह्या डोंगर भागानी आदिवासी एरियात आमचं चालू असा. हम्म. सिटी एरियाने मातशी चेंज जायती येयल्या. हम्म. बरं तेचेर आमी या. तुमचो पयलींचो सगळो हे व्यवसाय आसतालो, आता मातसो बदल जाता, आता मातसो बदल जाला. तेचेर आमी उलोवया. तुमची भाशा जी इतली गोड आसता, हय. हांव सदांच म्हणटा की तुमची भाशा आयकून इतलें बरें दिसता की मनाक मातशें समाधान दिसता. बट आता मातशी पिळगी उलोवपाक कमी जाले अशें कमी दिसता. झाली. हा? आता मातशी कमी झाली. आता मातशी कमी झाली कमी म्हणजे झाली. आता ते 4 चौकान फिरता, ते उलयता तसे आम्ही उलयता. पण तशें जावपा जायना. ना, लोक हसतात म्हणून ती चेंज झाल्या. होय. हा. लोक आमचे टिंगल करता, टिंगल लोक आमचे असे शेंडयेक हात लायता, शेंडी आहे. आमकां टिंगल करता. आमचे भुरगे ते म्हाका तांकां लज दिसता शाळेन, म्हणून ते मातशी- बट तुमची भाशा, तुमचो हो वेश ही खरी तुमची गिरेस्त काय, होय होय ही श्रीमंती. होय. हा? पूर्वीपासून आयज पासून आमच्या गोंयांत खंयच देवूळ ना. आमचो देव कसो करता आमी फातरांचो देव करता आणि न्हंयत बुडटात आणि ते पाशाणाचे फातर आमी काडटात. मग आमच्यातलो कोण जाणता तो कौल प्रसाद बघून सगळं बघून आमी तो देव पुजेक लायता. आणि मागीर येदेशे आमी तेजें घर करता ल्हानशें, हे मानग्याच्या काठ्याचे. आणि जेन्ना आमचें लग्न कार्य येता, कसलाय आमचो सण पोवा खेळोवपाचो आणि कितें दसरो, हेका आमी तो पुजेक लायता. अशी कांबळ घालता सकल हम्म. आणि कांबळेर त्या पुजेक लायता. आणि तेका पिंजर हळद सगळे देवाचे कितें करपाचें. आणि उपरांत आमच्या कोणाच्या मुलाबाळाचें लग्न करपाचें, कोणाचें घर भरोवणी लावपाचें आहा, कोणाचें कसलें कार्य करपाचें आहा ते आमी गाराणें घालता. तेजेर आमचें लग्न कार्य जाता. बरें. आयज पासून गोंयांत खंयच धनगराचें एक घर आल्या ह्या कोणी देवूळ ना? ना, खंयच ना, खंयच ना. ओके. म्हाका सांग, ह्यो तुमची कांबळ गोंगडे म्हणटा तुमी, एका टिपिकल एका कितें म्हणटा तुमी? हे आंगला आंगला. आंगला गो भाऊ, हा. होय आंगला. हा. ह्याला आंगला म्हणतो आम्ही. ह्या आमचा कडा, हा. ह्या कडा. आणि ह्या कानात 3 मुद्या, ही काढली. हे दोतोर म्हणा हसत्यात म्हणून. ही वर कानातली बिग बाळी घालतो, बिग बाळी. माझ्या मोडून पडल्या. होय, तुझ्या म्हणून पडल्या, माझ्या नाही अजून. आणि हे एका तुम्ही पुडवे तशें दिसता. पुढे ये नाही, पंच. तू आला कांगला काय, तू आला ते कुलं दिसत ना मागणी. ते आता कुलं दिसत आता ना. ह्या 10 वर्षात 10 पहिलं आम्ही उरमाल पहिली अशे काष्टी. बांधपाचे आणि अशी काष्टी मारपाची. घालून आम्ही रपायचो. आमच्या धनगरने सुद्धा आमची आजी कशी नेसल्या बघ. ही आजी कशी, आजीकडे आमचे 9वारी साडी कशी काष्टी मारशी. कारण आम्ही रानाने बिनाने वयता न्हू, काटे लागतात न्हू, आणि आमची साडी पिंजता. म्हणजे ते चिरकुट फाटू नये म्हणून आम्ही असं नेसो. म्हणजे ताई असा नाही असा. डोंगरावर जातो ना तिकडे मग काटे लागतात नी, हम्म. काट्यानी त्या ओटता म्हणून असं नेसा. होय, हो आता तुमचं कितें गोठो? या आम्ही घर पोळ्या- आणि गोठो. घर आणि गोठो. होय, इथं आम्ही एका बाजूला निसतो, एका बाजूला जेवतो, एका बाजूला उठतो. आणि शेळ्या आम्ही इथं ह्या शेळ्यांची ही शेळ्यांची एका हे तुम्ही केला न्हू? होय, याला साठी म्हणतो आम्ही, शेळ्यांची साठी. हा. होय, साठी. थंय कितें करता दाखयता ते तुम्ही? खाल त्या लेंडी पडते ते आम्ही शेतात गावात बी नेऊन देतो. आणि आम्हाला एवढं तांदूळ गावते ते. हा. हे फर्टिलायझर कसे हा, फर्टिलायझर. मी ही हांगा सकयल पडटा ती लेणी लेंडी होय. बोकड्यांची. होय, ती आम्ही लोकांक विकता. हा.
आणि ते आणि एक ते- सारे म्हणून सारे म्हण दितात आणि मागीर आमकां पायलीभर तांदूळ बिंदूळ दितात ते. हा हय. हे पयलींच्यान अशें चलता पयलींचे होय होय. पयलींच्या बोकडा राखपाक आणि आम्ही गावात पळय हांगाच्यान बोकडा घेऊन आमी पर्वता डोंगरार सकल वयतात न्हू, हम्म, ते आमी झाडां पोंदा रावतात. लोक हांगा काजीनी गेले का लोक आमकां गाळी मारतात न्हू. बरोबर मागीर ती लेंडी आमी तुझ्या शेतात बांदले न्हू, हा तू पायलीभर तांदूळ दिता. मग ह्या भावाच्या शेतात बांधले हा. हो पायलीभर तांदूळ दिता. हे हा. सारे त्याच्या आमची लांब दावण असता. चड यूज जाता. नाशना बिशना पयलीं आमचे धनगर यूज करताले. नाशण्याक बी, हय. नाशना बिशना तेन्ना ते खणटा आसतना नाशण्या घालप. म्हणजे ही तुमची अशा पद्दतीन जीण हय, हय. राना वनान वचून गोरवां आणि हय, हय, हय. बोकडां हय. मागीर अशा पद्दतीन तुम्ही जगता. हय, हे सो आता तुमची मागणी जी आसा ती तुमकां काठी अशी हो. इंडियन कॉन्स्टिट्यूशन जे आसा आमची पळय, राज्य घटना त्या प्रमाण तुम्ही म्हणटा की गावडा कुणबी वेळीप हेंका जशें एसटीन समावेश जालो तसो तुमचो जावपा जाय. हय. बट आतां ही गाडी अडल्या खंय इतले जायना कित्याक? पळय पयली सुवातेक आमची कमीत कमी 23 वर्सां जाली. पयलीं जेन्ना आमकां अडचणी येयल्यो तेन्ना आमी एक रिपोर्ट तयार केलो. हम्म, उसगांवकर म्हण एडवोकेट. हम्म, तेज्या रिपोर्टान जावना म्हणून मागीर गोवा गव्हर्मेंटा थ्रू आमी कितें केलें ऑल डेलिगेशन घेतले हम्म, आणि पयलीं आमी राजभवनाचेर सोनिया गांधीक मेळ्ळे. हम्म, सोनिया गांधीक मेळ्ळ्या उपरांत सगळे आमचे कितें अडचणी आमचेर कसो अन्याय जातो हो आमी पटोवन दाखयलो. हम्म, तेज्या उपरांत 2003 आमी दिल्ली गेले आमचे डेलिगेशन. हम्म, त्या डेलिगेशना बरोबर तेन्ना अध्यक्ष हांव आशिल्लो. हम्म, तेन्ना आमचे बरोबर गोंयचो आदलो CM प्रताप सिंग राणे, हम्म, तशेंच सोशल वेलफेअराचो डायरेक्टर अग्रवाल, हम्म, त्याच बरोबर समाज कल्याण मंत्री सुभाष शिरोडकर हम्म, अशा सगळ्यांक डेलिगेशन घेऊन आमी पार्लमेंटाक गेले आणि होम मिनिस्टराक मेळ्ळे. हम्म, जेन्ना होम मिनिस्टराक आमचे हे सगळे दाखयले हम्म, ताबडतोब शिवराज पाटीलान हम्म, आमकां RGI अपॉइंट केले. हम्म, आणि जसे आज तुम्ही कसे आमचे विचार करता तसे ते प्रत्येक गावागावांनी मोर पिल्ला म्हण नको इकडं तिकडं सगळ्या गावात बघून आमचा राहणीमानाची त्यांनी एक्झाम केली. आम्ही कसे हे करता ते केले आणि आमकां एक बरोतलो रिपोर्ट कार्ड सांगलो. हम्म, तोय आम्ही रिपोर्ट तयार केलो. हम्म, त्यावेळी सरकारान आणखी एक कमिटी फॉर्म केली. हम्म, ते कमिटीची चेअरमॅन आशिल्ली बेर्नाटा गोम, डॉक्टर नंदकुमार कामत, सुशांत तसोच केरकार आमचो एनवायरमेंट राजेन केरकर. राजेन केरकार, तसोच डॉक्टर सुरमे हम्म, आणि एक हांव अध्यक्ष नात्यान हांव लक्ष्मण कवळेकर आशिल्लो. हम्म, हो बऱ्यापैकी आमी 500 पानाचो रिपोर्ट करून आमी वयर सरकाराक धाडलो. काँग्रेसीच्या काळात. काँग्रेसचे काळ सगळं धाडलो. हम्म, ते धाडल्या उपरांत तरी आणि कितें तरी जाय म्हणपाले ह्या जाय ते जाय तरी मग तेच्या उपरांत आणि आमी एक रिपोर्ट तयार करतो. सो म्हणजे 2003 पासून हो प्रोसेस चालू आसा. चालूच So आसा. आता 2027 येयले. हय सो इतली वर्सां गेली ना आता. तेच्या उपरांत आमी परत आणि एक आमचे डेलिगेशन दिल्ली गेले. तेन्ना BJPचो सरकार आशिल्लो. तेन्ना सेंट्रला होम मिनिस्टर आशिल्लो राजनाथ सिंग आणि डिफेन्स मिनिस्टर आमचे बरोबर आशिल्लो बाई पर्रीकर. मनोहर पर्रीकर आणि गोवा राज्याचो मुख्यमंत्री. मुख्यमंत्री लक्ष्मण पार्सेकर. हम्म, ह्या डेलिगेशन घेऊन आमी परत गेले हम्म, आणि तेणी सांगले आमकां 100 दिसा भितर तुमचो धनगराक न्याय कितें मेळपाचो तो मेळून आमी दितले. हम्म, आणि तेन्ना इलेक्शन तेंचे लागीं पावले. हम्म. अशा प्रकारे आमचे हे खेळ धनगराकडचे आमच्या मुलाबाळांचेर हो अन्याय जाता. बरें. आमकां सांगलो. सो आता तुम्ही आता म्हणटात की आयज तुमचे जे आरक्षण तुमकां मेळूना तेतून एक मातशी बारीकशी चूक जाली म्हणटा कितें सोशल वेलफेअर डिपार्टमेंटाची. ना सोशल हय खंय तरी तेंच्यांनी ते कोणाक. हांव तेंकां ब्लेम करिना कोणाकच. हम्म, हांव ब्लेम करता त्या आयचे जे सरकाराक हांव ब्लेम करता. हम्म, आयज गवळी धनगर हे खंयच्याच स्टेटीत ना. हम्म, गवळी धनगर हे पुर्तुगेजान आमकां करून दिल्ले आसा आणि पुर्तुगेजच्या टायमार साकून आमी गवळी धनगर म्हूण चालत येयल्या. हम्म, तर गवळी धनगर ह्या दुसरे आता सरकाराचे मदीं कितें चालू आहा ना
गोंयांत दिले जाल्यार तांकां महाराष्ट्रात दिवपा पडटले, कर्नाटकात दिवतले. गवळी धनगर सरकारान दाखोवचे खंयचे स्टेटीत आहा? ते फक्त गवळी गोंयान धनगर फकत गोंयांत आहा. गोंयाच्या शिवार गवळी धनगर आणि खंयच ना. बाकीकडे आता ते धनगरूच. बाकीकडे धनगर आहा. मग तुमकां आडाडटात. बरं 2003 उपरांत तुम्ही इतर स्टेटींनी एसटी दिली ना? ते आम्ही पयर आल्तीन जे गेल्या म्हयन्यात 6 तारखेक सीएमाच्या आमचं मुलाखत झाली, डिबेट झाली. त्यावेळी सीएमान आमकां कितें सांगलें, 2003 उपरांत कोणाक दिल्या जाल्यार तुम्ही दाखया. ताबडतोब आम्ही 5 स्टेटींनी खंय खंय दिल्या एसटी ते आम्ही प्रूफ करून दिले. सीएम त्यावेळेस सीएमान म्हाका सांगले, आमकां सांगले, उत्तर दिले. सीएमान सांगले हीच बरें जाली, ही बाजू थंय आपल्या सेंट्रला मांडपाक सोंपें जातलें आणि तुमचें करून घेवपाक. न्हू म्हाका एक सांगा, तुम्ही सरकाराक सांगा पर्यंत खंय खंय सरकाराचे कोणूच कायदे तज्ञ ना तर इतलो अभ्यास करून हे करपी? तुमकांच सगळें सांगचें पडटा की बाबा 2003 उपरांत हेंका दिल्या तेंका दिल्या, हें तुमीच सगळें सांगप. तुम्ही आता कशें, तुम्ही एक सुशिक्षीत आहा, बाकी तुमचो समाज हो सामान्य समाज. आता तुमची पिढी जी आहा ती सुशिक्षीत जाल्या, पूण हे आता आवय हांगा आसा, हो जाणटो हांगा आसा, हो जाणटो हांगा आसा, हे कशे हाती वयल्या पोटा वयले लोक. सो सरकार तुमच्याकडे जे मागता की तुम्ही दाखया, तेंच्याकडे कोण ना. ते सरकाराक खबर आसा न्हू. पळय, सरकाराक जाय जाल्यार फाल्यांच करूं जाता. त्या दिसा आमची आल्तीन सीएमाच्या ऑफिसांत मिटींग जाली. अमित शाहची आमकां तेणी भेट घेवन दिता सांगली. तेच राती कडेन सीएम दिल्ली गेलो. नाजाल्यार आमचो अध्यक्ष आहा चंद्रकांत कवळेकर, ताका तरी तेणी बरोबर घेवन वचपा आनी तो विशय आमचो थंय मांडपाचो. हितून भितर सरकार फाटी फुडें जेन्ना आमी दिल्ली गेले, आमचे कोण बरे मागती, सोशल वेलफेअरान मिनिस्टरान डायरेक्ट सांगला, जो पसून तुमचा गोंयाचो पॉलिटीक प्रेशर येयना ते पसून तुमचें कांय जायना आणि जावचें ना. हे डायरेक्ट सांगले. माझे कडेन विटनेस आहा. केंद्रीय मंत्री, केंद्रीय सेंट्रल मिनिस्टर, सोशल वेलफेअर मिनिस्टर, जो पसून तुमचो गोंयचो पॉलिटीक प्रेशर येयना ते पसून तुमची एसटी जायना. आणि बाकी हेच सगळे चालला तो खेळ म्हणया. खेळ हे दिखावा. मेन असा प्रेशर जो तुम्ही म्हटलो ते हांव दुसरो शब्द वापरूंक शकता, ती म्हणजे इच्छाशक्ती. इच्छाशक्ती जावं. सरकाराची इच्छाशक्ती जाय जाल्यार कितें जावं शकता. कितें जावं शकता. कळून तेंचे आतां पळय, आतां पॉलिटीक रिझर्वेशन कशें हाडलें, विदीन 3 दिसान, एकच दिसान त्यांनी नोटिफिकेशन रोखडेंच काडलें न्हू. मग आमचेर कितें, आमी कितें आयज पसून आमी धनगर हे बीजेपी सरकारा बरोबर आहा आणि आयज पसून हा येणाऱ्या काळात जर आमच्या ह्या मुलाबाळावर, ह्या आमच्या आई बहिणीवर जर अन्याय होईल तर आम्हाला वेगळा विचार करायला ह्या सरकारने देऊ नये. हे माझा ठामपणी असा. माझा प्राण गेला तरी चालेल, मी ओपोजिशनाला बसायला तयार आहा आणि तिथं माझा प्राण जरी गेला तर मी भीत नाही. म्हणून याचा सरकाराला, ह्या आताच्या सरकारने जाब द्यायला. आम्ही ज्यावेळी मनोहर भाई पर्रेकर असताना आमकां सांगले, बाय इलेक्शन आशिल्लें खंय हांगा काणकोण आशिल्लें, लक्ष्मण कवळेकारान म्हाका व्हरून थंय दवरलो, कित्याक धनगरांचे वोट आहा. आणि हांवें त्या वेळा बाय इलेक्शन जिखून हाडलें. चंद्रकांत काँग्रेसीचो आशिल्लो, हांव बीजेपीचो आशिल्लो. आणि सरकारान आमकां मनोहर भाईन सांगलेले, दादा सांगला तेका नव्हता, पंजत नेलं, तुम्ही धनगर तिकडे आसा ते तुम्ही बीजेपीत या. आम्ही पंजत, आम्ही सगळं बीजेपी 70 शवासन आणि उन्नती मंडळ आम्ही सगळं जेवण जालं. आम्ही चंद्रकांता सोडलो, माझा भाव होत्यो. पूण ह्या जर भुरग्याक न्याय मेळटा जाल्यार आम्ही गेलो. दादा गेलो की नाही, सगळं गेलो. खोटा बोलता तसा मला खोटा बोलला येत नाही. होय, सगळे गेले आणि आमची करता झाले. बापरो पर्रेकर 6 महिन्यान पडलो. सो अशी सगळी ही तुमची हे आसा. तुमच्या हांगासर काय तरुण पिढी आसा. हो यो मरे हांगा यो. म्हाका सांग, आता तुमचे हे सगळे जाणटे तेणे तुमकां सगळें सांगलें की तुमच्या फुडल्या पिळगे खातीर ते करूंक सोदता. तुका कितें दिसता? तुजें नांव सांग पयलीं, तूं कितले शिकता, कितें तें सांग. हांव युवराज बावदाने. हांव 12th जाली. आतां ITI करता हॉटेलाचे फार्मागुडे. सो ह्या आतां सगळ्या विशयाचेर की तुमचो समावेश एसटीन भितर जावचो हें चल्ला पळय मुवमेंट गोंयभर. सो तुमी एज अ यूथ म्हणून तुमचे हेजेर कितें मत, कितें विचार? तुका खबर आसा काय ना चल्ला तें? सो तुमचे हे सगळे जाणटे आहा पळय ते फुडें अशे पळय तयार जाले. सो तुमचें म्हणणें कितें? तुमचो एक फोर्स आसता पळय, तुमी तरुण भुरगे, सो तुमी ह्या समाजाचे भुरगे कितें सांगतले? जावपा जाय एसटी. कितें जातलें फायदो एसटी जालो जाल्यार? अशें जॉबा बी येयल्यार हे बरें पडटा न्हू. एसटी ना जाल्यार जॉब जायना न्हू. आणि तुमचे जे राहणीमान आसा तेका फरक पडटलो फाल्यां एसटी जाल्यार सरकाच्यो स्किमी किंवा हे बी अशें? हय.
कोण इस्कॉला वयता तांकां पयशे मेळटा ते मेळपा लागतले एसटीचे ओबीसी मेळना न्हू मागीर एसटी आहा तांकांच मेळटा न्हू एसटी जाल्यार तो एक फायदो आहा सो अशे तरेन तुमकां गरज आसा एसटी दर्जाची. हय सो फाल्यां आतां तुमचे सगळे जाणटे तुमी फाल्यां हांकां कसो सपोर्ट करतले? फाल्यां जर तुमकां रस्त्यार देंवचें पडलें तुमची तयारी आहा? हय देंवतले तुमी हय फुल्ली? हय कांयच येना भितर? ना ओके. सो आमी आतां मातशे फुडें या चलत या. तुमचो हो सगळो परिसर खूब सुंदर आहा. हय कितें? आणि जर एस टी जायना अन्याय जाता सरकाराक हांव एक चितावणी दिता. जे जंतर मंतर जे झाला ते गोंयांतय जनजी जावपाक फाटीना. आमचे भुरगे आतां सगळे चाळवाले आहा. जनजी गोंयांत येवपाक दिवचे पयलीं सरकारान हेजेर ठाम कितें तो निर्णय घेवन आमकां हे म्हाज्या आई भयणीक आमकां तेणी न्याय दिवपाक जाय. सो अशे पद्दतीन तुमचे आतां सगळो लढो चालू आसा. हय तुमचे हांवें जशें उदर म्हटलें की आयज तुमचो समाज एसटी जर फाल्यां जालो जाल्यार कितें फायदो जावंक शकता? एस टी जायत जाल्यार आमकां भुरग्यांक शाळे इस्कला वाटेन फायदो जातलो. लोन फॅसिलिटी आमकां मेळटली. आयज आमचे सरकारी दरबारात आमचे भुरगे कामां आहा. कोण हवालदार कॉन्स्टेबल आहा ताका प्रमोशन मेळटा. PI जातलो. PI जातलो. कोण कलेक्टर जातलो. कोण मामलेदार जातलो. सो अश्यो सगळ्यो सुविधा मेळटल्यो. सुविधा आमकां आमच्या भुरग्यांक मेळटल्यो ना जाल्यार आमकां काय मेळना न्हू. बरोबर. आयज पासून म्हाका सांगतो गोंयांत आमचो एक तरी धनगर मामलेदार जाला. आयज तरी अजून एक तरी कलेक्टर जाला. काय ना न्हू. पूण ह्यो जर फॅसिलिटी मेळ्ळ्यो जाल्यार आमच्या ह्या भुरग्याक फुडें खंय तरी एक जॉब मेळूं शकता. आतां तुमी एसटी आरक्षण तुमचें जालें समजा एसटी दर्जो मेळ्ळो काय तुमी मागीर फाल्यां पॉलिटिकलूय आरक्षण मागतले काय तुमची ती कांय इच्छा ना? आमकां पॉलिटीक नाका. पॉलिटीक तुमीच चलया आनी आमकां आमदारय जावपाचें ना आनी आमकां धनगराक कांयच जावपाचें ना. फकत आमकां एसटी आरक्षण दिया आमच्या भुरग्या बाळाक शिक्षणा खातीर आनी जॉब बाकीचे. आतां फाल्यां लोन काडटलो एसटीक कितलो 2% आहा. आमकां आतां 12% लोन आहा. आनी आमकां त्या आतां बाकीचे 19 जाती बरोबर आमच्या समाजाक फायट करपा जायना. 4 जाती आशिल्ल्यो बऱ्यो. आनी म्हाजी कळकळी विनंती आहा जे आमच्या गणेश भाई गांवकाराक गणेश गांवकाराक तशेंच आमच्यो रमेश तळवडकर तशेंच आमचे गोविंद गावडे तुमी आमच्या भुरग्यांची कळकळीची विनंती आसा. तुमी तुमचे जाले आमकां आनंद जाता. पूण तुमी आयज म्हाज्या हात जोडून मागणी आसा उठानी आमकां ह्या आमच्या संकटा बरोबर तुमी आमचे बरोबर उबे रावचे. कारण तेन्ना तुमी तांचे बरोबर उबे रावले म्हणून. हय आयज म्हाका तेंचे कडेन विनंती आसा की तुमी आमकां सपोर्ट करचो आमच्या एसटीच्या संदर्भात. तूं कितें म्हणटालो अशें न्हू तूं आयज एक यूथ म्हणून आसा पळय. सो तुजो कितें अनुभव आसा तुजी कितें मागणी आसा? आयज तुमचो समाज तूं जेन्ना पळयता तेन्ना कसो पळयता? म्हाजो समाज आयज सामको कमी आसा. सगळे लोक आमकां तुमकां गांवेत म्हणटा. आमकां अजून गावूच ना एसटी म्हणून आमकां सामको रडो आसा. आमी फाटीं सरपाना आतां आमी फुडेंच सरते. खूब जाण म्हणटा तुमची जाय मरे एसटी तुमकां गोंयांत सगळ्या गावता धंगान सगळ्या गावता. आमकां अजून कांयच गावना. थोड्यांक खबरूच ना. थोडे म्हणटा तुमकां गावता म्हणटा. आमकां अजून काय गावना. तेज्या खातीर आमी फुडें सरता. हो तूं कितें सांगता? आमकां गावलेले मदीं येयले म्हणटा आनी पंचायती सोदपाक गेले ना म्हणटा. दुसऱ्याकूच लागले. पंचायती सोदपाक गेल्या काय ना. सांगल्या वयले आमकां सांगला येयल्या म्हणजे तुमकां सांगलें येयले जालें म्हणून पण तुमी पंचायतीन वयता तेन्ना पंचायतीन तुमकां येयला आमचे धनगरासाठी गावले आसा येयल्ले आसा. पळोवपाक सोदपाक गेल्या काय ना. ते कोण खाता आतां पळोवपाक गेल्या काय ना. आतां आमची एक ठाम मागणी आसा. आमची होम मिनिस्टरा कडेन आमकां अपॉइंटमेंट जायो विथ RGI तशेंच सोशल वेलफेअर मिनिस्टर. जेन्ना आमची ही मागणी ही अमित शाह कडेन होम मिनिस्टर आमच्या CMान व्हरून आमची जॉयंट मिटींग त्रिपुटी जॉयंट मिटींग घेवपा जाय. तरच हेचो विशय खंय तरी आमचो तडीक लागतलो. नाल्यार आमचो विशय तडीक लागना. बरें आतां तुमचें राज्यभर एक चालू आसा एक मुवमेंट म्हणया आमी. गांवांनी मिटिंगो जाता बैठको जाता सभा जाता. तुमचे सगळे तरुण आतां देंवल्या की आमकां हें आरक्षण जाय म्हणून. सो आतां हो लढो फुडें व्हरता मेरेन 2027 पावतले. कितें दवरला तुमी डेडलायन की बाबा आमी ह्या हांगा पर्यंत आमी आमचें सोंसतले?
आम्ही आमचे ऑल गोवा जी कमिटी आणि तालुका कमिटी आहे त्यांनी निर्णय घेतलेलो महाआंदोलन आम्ही 26 तारखेर करपा आशिल्ले पणजे आझाद मैदानाचेर आणि आमच्या अध्यक्ष जे चंद्रकांत कवळेकर हेणी ठरयल्ले पूण काही कारणासाठी आमकां ते परमिशन मेळना अशें ते म्हणटात म्हणून तो आता आमचो कार्यक्रम फुडें गेला तरी आमी वाट पळयता केन्ना आमकां हें जाता ते तरी आसतना आमकां आता 6 तारखेर अमित शाह गोंयांत येवपाचो आहा तेन्ना एक धांवती भेटच जातली पूण ते धांवती भेटीचेर आमी समाधान ना आमकां जॉयंट मिटींग जाय RGI आनी सोशल वेलफेअर मिनिस्टर हे कन्सर्न ऑथॉरिटी हेंचे थ्रू तो रिपोर्ट पास जाता सो बेस्ट अमित शाह मेळून कांय जावपाचें ना ना अशें तुमकां दिसता म्हाका दिल्लीचे अपॉइंटमेंट जाय विथ द गव्हर्नमेंट विथ RGI नॅशनल कमिशन ऑफ इंडिया आणि सोशल वेलफेअर ही थंय वचून त्यांनी ताबडतोब मार्गदर्शन त्यांना करून आमचो हो चालीक लावपा जाय बट आतापर्यंत या तुमच्या प्रवासान राज्य सरकाराच्यो भूमिका तुमकां कश्यो दिसता तुमकां सपोर्टिव्ह आसा काय तुमकां त्यो सपोर्टिव्ह ना ना सरकारां खूब जाली आमी एक स्पेसिफिक म्हणया नाका आमकां जितको सपोर्ट सरकारान दिवचो तो सपोर्ट आमकां मेळना हे ठामपणे हांव सांगता जितको सपोर्ट आमकां सरकारान दिवपा जाय कित्याक आमी आख्खे गोंयचे 14 वाडी आज BJP फाटल्यान आहा पूण हो सरकार आमकां दिखावो करता भायर एक भितर एक भायर एक भितर एक हेका लागून आमी अशे आज लोळत पडलेले आसा बरोबर हेका लागून आणि थोड्यांचे आपसात भांडणा तो आमच्या समाजाचे म्हणटा राग काडनाका तुमच्या आपसात कितें तें तुमी थंय हे करात बरोबर बरोबर पूण आमकां न्याय जाय आमच्या भुरग्यांक न्याय जाय आतां भुरगे आमचे शिकलेले आसा आतां कोण दोतोर जाल्ले आसा कोण भुरगे आतां शिकलेले आहा कॉलेजी वयता आतां ते भुरगे एकदम चाळवून पडलेले आहा ते फकत अध्यक्षाची वाट पळयता अध्यक्ष जेन्ना ग्रीन सिग्नल दितलो ते देवले रस्त्यार अशें जाला सध्या महाआंदोलन जातले तुम्ही सगळे वाड्या वाड्या वयले लोक येतले सगळे तुम्ही येतले पणजे गरज पडली जाल्यार. आमची होय, बोकडां, सगळे. बिकडां, गरज ना, शेळ्या, आम्ही म्हशी, सगळे सगळे घेतले. येतला सगळे सगळे हय कोणाला बी आता परान गेला तरी वचन नाही जाणार असा आम्ही थम निर्णय घेतला सिंह गेला पण गड आला आम्ही जर गेलो तर काय परवा नाही आमच्या मुला बाळांना आई बहिणीला आमच्या लेकरांना जो न्याय मिळेल तोच पुरो आणि तुमकां पत्रकारा बाळा आज तुम्ही सगळ्या गोंयचे मिडिया आहा तुम्ही आमकां खूप सपोर्ट केला तुमचे आम्ही जन्मोजन्मी सातो जन्मी आम तुमचे मिडियाचे उपकारी आसा आणि याचे पहिले आम्ही न्ही वगी रावले रावले असे आमचे जातले फायज करतलो फाल्यां करतलो म्हणून आम्ही वगी रावले पण आता आमकां कळले की ते सरकार आमचे बेगीन करिना तो बरें जाते आमचे गोंयचो अख्खो आसा जितलो धनगर आम्ही सगळे आझाद मैदानार उबे जातले आणि आम्ही एसटी जाल्या शिवाय आम्ही फाटी सरचे ना इतलेच माझे दोन शब्द सो आमी आयज हांगासर आयिल्ले दाबाळ निरंकाल ह्या वाठारांत आमी जर पळयत जाल्यार ही वस्ती जी आसा ही सगळी गवळी धनगर समाजाची जे पारंपारीक हांगासरले भुमिपुत्र आमी म्हणया जशें तांणी सगळ्यांनी सांगलें हांगासर जाणटे नेणटे भुरगे सगळे बायलां सगळीं आहा ते म्हणटात कितें की आमी गाकू वेद ही जी चळवळ जाली तेन्ना गावडा कुणबी वेळीप आनी धनगर असो सगळो विशय आशिल्लो तांकां आरक्षण मेळ्ळें एसटीन भितर त्या बद्दल आमकां कांयच नसाय ना अशी स्पश्ट भुमिका तांणी मांडली बट आतां वेळ आयला तो आमकां आरक्षण मेळपाचें म्हणजे तांकां एसटी समाजाक तेन्ना ह्या बाकीच्या समाजांनी तेंच्या बरोबर उबे रावचे आनी तांचो हो जो लढो आसा हो लढो यशस्वी करचो त्याच बरोबर तांच्यांनी सगळ्यांनी एक खर शब्दान शिटकावणी दिल्या की आतापर्यंत तुम्ही जो कितें खेळ केलो हो खेळ पुरो आता आमी हो खेळ आनी सोसून घेवचे ना कारण तांकां आतांची तेंची मुख्य मागणी आहा तांकां मिटींग जाय अपॉइंटमेंट जाय ती म्हणजे RGI मागीर होम मिनिस्टर थंयसरलो ट्रायबल वेलफेअर मिनिस्टर सोशल वेलफेअर मिनिस्टर जो सेंट्रल आसा तांच्या बरोबर आमकां मिटींग जाय आनी ठोस जें कितें आसा तो निर्णय आतां जावपाकूच जाय नाजाल्यार महाआंदोलनाची तयारी ह्या धनगर समाजान गवळी धनगर समाजान केल्ली आसा आयज आमी आयिल्ले दाबाळ निरंकार ह्या वाठारांत मुद्दाम आमी आयिल्ले ह्या सगळ्यां बरोबर उलोवपा खातीर आनी हांगासर येवन इतलें बरें आनी प्रसन्न दिसलें कारण धनगर समाजाची धनगर गवळी समाजाची वस्ती म्हणजे कितें हें जर तुमकां पळोवपाक जाय जाल्यार तुमी मुजरत केन्ना ह्या वाठारांत येया तेंची बोकडां आसा तांचे गोठे आसा हांगा ते रावतात तेंचे सगळ्यो शेणयो ज्यो आसता लेणयो ज्यो आसता बोकडांच्यो तो कशा पद्दतीन तेंचे सिस्टम हांगा आसा हें सगळें तुमकां पळोवंक मेळटलें हांगासर खोपी पळोवपाक मेळटल्यो
तर अशे पद्दतीन त्यांचो जो आवाज आसा तो आमच्या माध्यमांतल्यान आयज आमी तुमच्या पर्यंत पावयता आनी अल्टिमेटली त्यांच्यो मागण्यो त्यांचो आवाज सरकारूय हो आयकून घेतलो अशी आमी अपेक्षा बाळगुया आनी त्यांची जी कितें मागणी आसा ती सारासार विचार करून तांच्या मागणेचो योग्य निर्णय जावचो अशीच सगळ्यांची हांगासर एक मागणी आसा, विनवणी आसा आनी सगळ्यांची एक रिक्वेस्ट आसा. आमी हांगाच थांबता. दाबा निरंकालच्यान हांव विश्वनाथ नेने, म्हाज्या बरोबर कॅमेरा पर्सन नयनेश गांवकर. तुमी पळयता आहात दी वॉयस फॉर गोंय. देव बरें करूं.